नमस्कार. हॉट सीट या कार्यक्रमात आपलं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. मोजणीचा एक सगळ्यात मोठा तुम्ही निर्णय घेतला की महाराष्ट्राची मोजणी अत्याधुनिक पद्धतीने झाली पाहिजे. नव्याने महाराष्ट्राचा नकाशा, मोजणीचा नकाशा आला पाहिजे. ते काम कुठंतरी अधुरं राहिल्याचं चित्र आहे. एक खरं आहे की माझं जे काम करण्याचे जे ध्येय होते टार्गेट, त्यामध्ये ते कामामध्ये मी थोड्याशा काही अडचणी ह्या निश्चितपणे झाल्यात. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक तर होतं की मी आलो त्यावेळेस एकंदर 65,000 मोजणी पेंडिंग होत्या, ज्या लोकांनी मागणी केली होती. आम्ही सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून त्यामध्ये गती दिली आणि एक कॉम्प्युटराईज ते सुद्धा केलं. तुम्ही मोजणी करायला गेल्यानंतर तुम्हाला लगेच एक स्लिप मिळते की कोण मोजणीदार किती तारखेला येणार, अशी व्यवस्था केली. मागची सगळी पेंडन्सी आम्ही संपवली आणि नवीन जे येईल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल की जे इतकं मोठं पेंडिंग होतं आता ते राहिलेलं नाही. महसूल मंत्री म्हणून तुम्ही जशा काही योजना आणि कार्यक्रम दिले राज्यामध्ये, तशा काही धोरणांवर जास्त लक्ष द्यायला हवं होतं की जी धोरणं अनेक वर्षापासून प्रलंबित होती. त्याच्यात सुधारणा म्हणतो आपण, ज्याला रिफॉर्म्स असा एक शब्द वापरला जातो. अशी कुठली धोरणं काही टप्प्यात केली ह्याच्या? प्रथमच एकतर मी ज्यावेळेस महसूल मंत्री झालो, माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा केल्यानंतर आमचं ते सुद्धा असे रिफॉर्म्सला फार अनुकूल असतात. माननीय मुख्यमंत्री धोरणांना ते प्राधान्य देतात. तर त्यामध्ये मी सांगेल म्हणजे मला खूप आनंद वाटतो की हे रिफॉर्म्स मी करू शकलो, की जे 50 वर्ष 60 वर्ष प्रलंबित होते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होती ती, असे खूप बदल मी करू शकलो. विशेषतः विदर्भामध्ये नजूलचा प्रश्न होता. तो नजूलचा प्रश्न हा मध्य प्रदेश सरकारकडून आपल्याकडं आल्यानंतर, त्या महाराष्ट्रात आल्यानंतर त्यामध्ये मार्ग निघाला नव्हता. आणि त्यामुळे जमिनी ज्या काही आहेत शहरातल्या जमिनी या सरकारनं दिलेल्या, या तिथल्या अडचणी होत्या. आज तो नजूलचा प्रश्न आम्ही निकाली काढलेला आहे. याशिवाय आपण पाहतोय की तिकडंच विदर्भामध्ये भूमिधारी होता, म्हणजे भूमीचा मालक होता तो शेतकरी, पण भूमिस्वामी नव्हता. बरोबर. एकंदर त्यामध्ये 2,60,000 खातेदार हे असे आहेत की जे भूमिधारी आहेत, म्हणजे जमिनीचं आहेत, परंतु मालक झालेला नाही. त्याला वर्ग 2 कडे नेण्याच्या संदर्भातला आम्ही त्यामध्ये कॅम्प मोडमध्ये जाऊन जवळपास 2,15,000 कुटुंबांना परत भूमिस्वामी केलेले आहे. तो मालक झाला आता त्या जमिनीचा, अशा प्रकारे केलं आहे. कुळ कायद्याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न असे होते की 10 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जमीन विक्री करायची असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागायची. एकदा मी कलेक्टर कॉन्फरन्समध्ये असा प्रश्न विचारला की किती आपण परवानग्या नाकारल्या, आणि मला असं लक्षात आलं की नाकारल्या नाही परवानग्या. मग 2-2 वर्ष लोकांनी हेलपाटे मारायचे, वेळ खर्च घालायचा, खर्च करायचा, आणि त्याच्यानंतर परवानगी तर मिळतेच. मी म्हटलं या परवानगी करता मग कशा करता, तर तुम्ही जी 40 पट रक्कम भरायची असते शेतसाऱ्याच्या ती भरा आणि तुम्हाला तुमची खरेदी विक्री तुम्हाला करता येईल. हे परवानगीची गरज नाही. ह्या पद्धतीनं एक चांगला रिफॉर्म हा झालेला आहे. बाळासाहेब, सगळ्यात शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही मंत्री आहात, तुमच्या मतदारसंघातील जनतेच्या काय अपेक्षा असतात? जशा सर्वसामान्य आमदाराच्या मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा आहेत, तशा त्या मतदारसंघातील मंत्र्याच्या मतदारसंघातल्या जनतेच्या अपेक्षाही तेवढ्या असतात. तुमचा तालुका तसा दुष्काळप्रवण तालुका आहे. नेमकं कुठलं असं तुम्ही काम तिथं मंत्र्यापेक्षा एक लोकप्रतिनिधी म्हणून केलं की ज्याचा आदर्श किंवा ज्याचं काम तुम्हाला इतर विभागात देखील करणं करायला हवं होतं, किंवा इतर मंत्र्यांनी ते करायला पाहिजे होतं असं वाटतं? नाही, एक मी तर खूप नशिबान लोकप्रतिनिधी आहे, हे पहिलं मान्य करावं लागेल. माझा मतदारसंघ खूप चांगला आहे. सहकारातल्या माझ्या संस्था ज्या माझ्या वडिलांनी स्थापन केल्या, चालवल्या, त्या पुढं खूप सक्षमपणे चालत आहे. साखर कारखाना असेल, दूध संघ आहे, शेतकरी संघ असेल, महाराष्ट्रातल्या ज्या अव्वल दर्जाच्या ज्या असतील काही, त्यामध्ये आमचं नाव घ्यावं लागेल हा आत्मविश्वासानं मी बोलतोय. एकंदर खरं आहे की दुष्काळी परिस्थिती, मोठा भाग हा दुष्काळी आहे. 200-250 मिलीमीटर पाऊस होतो, अशा प्रकारची अवस्था आहे. पण त्यामध्ये सुद्धा आम्ही अर्थव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. एक निळवंड धरण हा एक मोठा विषय जुना होता. माझ्याकडे पाटबंधारे खात्याचं राज्यमंत्रीपद आल्यानंतर मी त्याला गती दिली. आमच्या काही सहकारी मित्र जे आहेत त्या तालुक्यातले, त्यांनी सहकार्य केलं आणि पहिलं पुनर्वसन मग धरण असं महाराष्ट्रातलं एकमेव धरण निळवंड ठरलं. त्याला निळवंडे पॅटर्न, पुनर्वसनाचा निळवंडे पॅटर्न म्हणतायत. माझा मतदारसंघ हा असा आहे, मी असं कायम सांगतो की माझे लोक असे आहेत की जे आता मला 6 वेळेस निवडून दिलं. माझं मताधिक्य कायम चढत्या क्रमांकाचं राहिलं. मी म्हणत असतो असं की मी असा नशिबाने का माझे
लोक आहेत, जनता आहे, ती मला काय खूप मतांना निवडून देते आणि आदरणीय सोनेजी आहे की जे मंत्री करतात आणि म्हणून मी मला स्वतःला तर खूप भाग्यवान कायम समजत असतो. बाळासाहेब, आपण आपल्या धोरणाविषयी, आपल्या विभागाविषयी, राज्य सरकारच्या कामगिरीविषयी जी माहिती दिली या निवडणुकीत, ती माहिती घेऊनच आता लोक मतदान करणार आहेत. सरकारी तुम्ही आघाडीचे सामोरे झालेला आहात, पुढे जाणार आहात. आपण आमच्याशी चर्चा केली, सविस्तर बोललात, याबद्दल धन्यवाद. नमस्कार.